चर्चा करणार आहोत। तर जे पहिलं प्रकरण आहे शिकवायची कार्यपद्धती या विषयाचं, त्याचं नाव आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख। याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी 4 शब्द आहेत, संस्थात्मक वित्त व्यवस्थापन आणि ओळख। कोणत्याही शब्दाची कन्सेप्ट संकल्पना आपली क्लिअर होणं आवश्यक असते। संस्था म्हणजे काय, वित्त म्हणजे काय, व्यवस्थापन म्हणजे काय आणि ओळख म्हणजे काय। आता संस्था म्हणजे काय? संस्था म्हणजे काय, तर अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन कायदेशीररित्या स्थापन केलेले संघटन म्हणजे संस्था होय। हे झाली संस्थेची संकल्पना। नंबर 2 ला काय आहे? वित्त म्हणजे काय? वित्त म्हणजे निधी, वित्त म्हणजे पैसा। हा निधी, हा पैसा संस्थेमध्ये कशा पद्धतीने उपयोगात आणला जातो किंवा आणला पाहिजे याविषयीची माहिती आपण वित्त या संकल्पनेतून पाहणार आहोत। तिसरा शब्द आहे व्यवस्थापन। महत्त्वाचा असा शब्द आहे व्यवस्थापन। व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापन म्हणजे काय हे आपण 11वीला शिकलेलो आहोत। वाणिज्य संघटन या विषयामध्ये सुद्धा याविषयी चांगल्यापैकी आपण माहिती पाहिलेली आहे। व्यवस्थापन म्हणजे काय? अनेक कार्यांची जुळवाजुळव करणे म्हणजे व्यवस्थापन। तो विविध कार्यांना एकत्रित आणणे म्हणजे व्यवस्थापन। कोणती कार्य? व्यावसायिक कार्यांची जुळवाजुळव करणे म्हणजे व्यवस्थापन होय। ही झाली व्यवस्थापनाची एक शॉर्ट व्याख्या किंवा कन्सेप्ट। तर या व्यवस्थापनामध्ये उद्योग आणि वाणिज्य यांचाही संबंध येतो किंवा समावेश होतो। आणि व्यवस्थापनाचे जे 6 कार्य आहेत ते कार्यांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो। आता व्यवस्थापनाची 6 कार्य कोणती आहेत ती तुम्हाला माहिती आहे, आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत की ज्यामध्ये नियोजन, संघटन, संचालन, समन्वय, नेतृत्व आणि नियंत्रण। 1 2 3 4 5 6 ही व्यवस्थापनाची कार्य आहे। गेल्या वर्षी आपण शिकलेलो आहोत। वाणिज्य संघटनेमध्ये सुद्धा हा भाग आपला झालेला आहे। व्यवस्थापनाचं पहिलं कार्य नियोजन असतं आणि शेवटचं कार्य नियंत्रण असतं। हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा। अनेक वेळेस रिकाम्या जागा यामध्ये हा प्रश्न आलेला आहे। एक माणूस सांगितले की व्यवस्थापनाचं डॅश हे पहिलं कार्य असते, तर व्यवस्थापनाचं नियोजन हे पहिलं कार्य असते आणि व्यवस्थापनाचं डॅश हे शेवटचं कार्य असते, तर व्यवस्थापनाचं नियंत्रण हे शेवटचं कार्य असते। मधली जी 4 कार्याची कार्य मागे पुढे झाली तरी चालतात, परंतु नियोजन आणि नियंत्रण हे पहिलं आणि शेवटचं कार्य हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे। आणि चौथा शब्द आहे ओळख। ओळख म्हणजे काय? इंट्रोडक्शन, परिचय। ओळख म्हणजे काय? इंट्रोडक्शन, परिचय। तर या 3 शब्दांची ओळख, 3 शब्दांचा परिचय या प्रकरणामध्ये आपल्याला करून द्यायचा आहे। अशा पद्धतीने संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणाची ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना आपली इथे क्लिअर झालेली आहे। आता आपल्याला या ठिकाणी एकत्रित संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख याविषयी एकत्रित माहिती आपल्याला पाहिजे आहे। तर ही माहिती पाहत असताना या ठिकाणी वित्त हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे। वित्त याला निधी किंवा पैसा असे सुद्धा म्हणतात। हा वित्त, हा निधी, हा पैसा व्यवसायामध्ये कशा पद्धतीने उपयोगात आणला जातो हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। आणि या निधीचे किंवा या वित्त किंवा या पैशाचं व्यवस्थापन कोण करत असतो? सचिव करत असतो।
हे या ठिकाणी आपल्याला या प्रकरणामध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. तर वित्त ही कशी एक व्यापक संकल्पना आहे. कोणताही उद्योग व्यवसाय जर स्थापन करावायचा असेल तर त्या उद्योग व्यवसायासाठी किती निधी किंवा किती वित्त लागेल हा पहिला प्रश्न पडतो. दुसरा प्रश्न असा पडतो की जो काही निधी किंवा वित्त लागणार आहे ते निधी किंवा वित्त कशा पद्धतीने उभारायचा आहे, तर त्याची उभारणी करायची आहे किंवा तो निधी किंवा वित्त कशा पद्धतीने जमा करायचा आहे हा दुसरा प्रश्न पडतो. आपल्याला एकदा जर अंदाज आला उद्योग व्यवसायासाठी किती निधी लागणार आहे आणि तो निधी कशा पद्धतीने उपलब्ध होणार आहे, या दोन्ही गोष्टींच्या किंवा या दोन्ही प्रश्नांची जर उत्तरे मिळाली तर त्यानंतर उद्योग व्यवसाय हा प्रत्यक्ष अस्तित्वात येऊ शकतो. अशा पद्धतीनं वित्त किंवा निधी किंवा पैसा याचा विचार उद्योग व्यवसाय स्थापन करण्याच्या पूर्वी करावा लागत असतो. मग हे वित्त किंवा निधी हा जो कोणी उद्योजक व्यवसाय स्थापन करणार आहे, उद्योग स्थापन करणार आहे, त्याच्याकडे काही संपूर्ण निधी व वित्त उपलब्ध नसते. तर हे निधी व वित्त कशा पद्धतीने उभे करावायचे आहे, तर आपल्या भारतामध्ये ज्या सर्वसामान्य व्यक्तींनी थोडी थोडी बचत करून जो पैसा किंवा निधी शिल्लक जमा केलेला आहे त्या पैसा किंवा निधीतून उद्योग किंवा व्यवसाय हे आपल्या देशामध्ये उभारलेले आहे. तर त्यासाठी या वित्त किंवा निधीचा अत्यंत काळजीपूर्वक असा विचार किंवा अभ्यास हा व्यावसायिकाला करावा लागत असतो. या पद्धतीने संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख याविषयीची ही एक थोडक्यात प्रस्तावना झालेली आहे. आता या वित्त व्यवस्थापनाची व्याख्या ही आपल्याला पाहायची आहे. व्यवसाय यामध्ये दोन व्याख्या आहेत. दोन्ही व्याख्या आपण पाहणार आहोत. तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न आला यावर आणि दोन्ही व्याख्या जर तुमच्या लक्षात राहिल्या तर दोन्ही व्याख्या लिहा किंवा एक तरी व्याख्या तुम्ही लिहिणं आवश्यक आहे प्रस्तावनेमध्ये. निर्गोत्तरी जर प्रश्न आला तर मग या वित्त व्यवस्थापन म्हणजे काय? वित्त व्यवस्थापन म्हणजे काय? तर व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे गाठण्यासाठी व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे गाठण्यासाठी विविध मार्गांनी निधी मिळविणे, विविध मार्गांनी निधी मिळविणे व त्या निधीचा प्रभावीपणे वापर करणे म्हणजे वित्त व्यवस्थापन हो. ही वित्त व्यवस्थापनाची व्याख्या झाली. व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे गाठण्यासाठी विविध मार्गांनी निधी मिळविणे व त्या निधीचा प्रभावीपणे वापर करणे म्हणजे वित्त व्यवस्थापन होय. ही एक व्याख्या आहे. दुसरी एक छोटी व्याख्या आहे. वित्त व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाच्या निधीचे व्यवसायात योग्य पद्धतीने वापर करणे होय. वित्त व्यवस्थापन म्हणजे वित्त व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाच्या निधीचे व्यवसायात योग्य रीतीने व्यवस्थापन करणे हो. वित्त व्यवस्थापन म्हणजे व्यवसायाच्या निधीचे व्यवसायात योग्य रीतीने व्यवस्थापन करणे हो. या पद्धतीने वित्त व्यवस्थापनाची थोडक्यात प्रस्तावना आणि या दोन व्याख्या
या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहे. आता दुसरा या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर महत्वाचा असा प्रश्न म्हणजे तो आहे वित्त व्यवस्थापनाची उद्दिष्टे किंवा वित्त व्यवस्थापनाचे महत्व. वित्त व्यवस्थापनाचे महत्व. वित्त व्यवस्थापनाचे महत्व याविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण वित्त व्यवस्थापनाचे महत्व पाहणार आहोत आणि वित्त व्यवस्थापनाचे महत्व पाहिल्याच्या नंतर आपण वित्त व्यवस्थापनाच्या भांडवल उभारणीचे जे काही मार्ग आहेत ते मार्ग आपण पाहणार आहोत. तर भांडवलाची आवश्यकता जी आहे त्यासाठी त्याचे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल आहे याविषयी माहिती पाहणार आहोत. तर वित्त व्यवस्थापनाचे महत्व, वित्त व्यवस्थापनाचे महत्व, इथे एक शब्द आहे की संस्थात्मक हा शब्द राहू द्या. संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचे महत्व. यामध्ये जे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला किंवा जे पॉईंट्स आणि त्याचे विश्लेषण आहे त्याचे त्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेले आहेत. त्याची थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. पहिला मुद्दा आहे तो पहिलं महत्व आहे निधीच्या आवश्यकतेचा अंदाज घेणे. निधीच्या आवश्यकतेचा अंदाज घेणे. कोणताही उद्योग जर स्थापन करावायचा असेल तर त्या उद्योग व्यवसायासाठी किती निधी लागेल, तो निधी कशा पद्धतीने उभा करावायचा आहे याचा अंदाज हा प्रथमतः घेणं आवश्यक असतं. हे वित्त व्यवस्थापनाचं महत्व आहे. त्यानंतर एक थोडक्यात आपण विश्लेषण करणार आहोत. दुसरा मुद्दा आहे निधीचे स्रोत नक्की करणे. निधीचे स्रोत नक्की करणे. निधीचे स्रोत नक्की करणे. आता निधीचे स्रोत म्हटले निधीचे स्रोत तुम्हाला माहित पाहिजे. निधीचे स्रोत प्रामुख्याने दोन असतात, एक अल्पकालीन स्रोत आणि दुसरे दीर्घकालीन स्रोत. मग अल्पकालीन स्रोत कोणते आहेत, त्याची गुंतवणूक कशा त्या स्रोतांच्या माध्यमातून कशा पद्धतीने पैसा उभारून गुंतविला जातो हेही माहिती असणं आवश्यक आहे. आणि दीर्घकालीन स्रोत कोणते आहेत त्याच्याबद्दल दीर्घकालीन स्रोतांच्या माध्यमातून कशा पद्धतीने पैसा उभारला जातो आणि तो नेमका कुठे गुंतविला जातो याची सुद्धा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. निधीचे स्रोत नक्की करणे. हे उदाहरणार्थ भाग असतील, कर्जरोखे असतील, या पद्धतीने निधी सुरुवातीला उभारला जातो. व्यवसाय जर जुना असेल तर नफ्याच्या पुनर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सुद्धा निधी उभा केला जातो. भाग किंवा कर्जरोख्याच्या माध्यमातून उभारलेला जो निधी आहे तो दीर्घकालीन स्रोत आहे, म्हणून तो स्थिर मालमत्तेमध्ये त्या निधीच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते. आणि अल्पकालीन सुद्धा काही स्रोत असतात, जसे की जनतेकडून स्वीकारलेल्या ठेवी असतील, अल्पमुदतीची कर्जे असतील, त्या माध्यमातून जर निधी उभारलेला असेल तर तो चालू मालमत्तेमध्ये तो व्यवसायाच्या चालू मालमत्तेसाठी तो निधी वापरला जातो. अशा पद्धतीने निधीचे स्रोत नक्की करणे आणि त्याप्रमाणे व्यवसायामध्ये त्याची गुंतवणूक केली जाते. तिसरं जे महत्व आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाचं, ते तिसरं महत्व आहे गुंतवणुकीचा निर्णय घेणे. गुंतवणुकीचा निर्णय घेणे. जो काही निधी उभारलेला आहे तो निधी कशा पद्धतीने, किती प्रमाणात, कोणत्या मालमत्तेमध्ये, कोणत्या संपत्तीमध्ये, व्यवसायाच्या कोणत्या भागामध्ये, कोणत्या घटकामध्ये, किती प्रमाणात, कशा पद्धतीने, कोणत्या वेळी गुंतवायचा या संबंधीचा निर्णय हा या ठिकाणी वित्त व्यवस्थापक घेत असतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे लाभांश धोरण ठरविणे. लाभांश धोरण ठरविणे की जे काही भागधारक असतील त्या भागधारकांना भागांच्या त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या मोबदल्यात जो मोबदला दिला जातो त्याला लाभांश असे म्हणतात. मग सामान्य भागधारक असतील, अग्रहक्क भागधारक असतील, त्यांना त्यांनी खरेदी जे केलेले भाग आहेत त्याच्या
कार्यमानाचा तपास व विश्लेषण करणे. कार्यमानाचा तपास व विश्लेषण करणे. कशाचं कार्यमान? कार्यमान कशाचं? व्यवसायाचं कार्यमान. मग व्यवसायाचं कार्यमान तपासणे. आता व्यवसायाची कार्यमान तपासणे म्हणजे व्यवसायाची प्रगती तपासणे आणि त्या तपासणीचे विश्लेषण करणे. आता कोणत्याही व्यवसायाची प्रगती तपासायची असेल तर कशा पद्धतीने तपासली जाते? कोणत्याही व्यवसायाची प्रगती तपासावायची असेल तर त्याचं जे वित्तीय वर्ष आहे तर त्या व्यवसायात किंवा जो जे काही आर्थिक वर्ष आहे जे 1 एप्रिलला आर्थिक वर्ष किंवा वित्तीय वर्ष सुरू होते आणि 31 मार्चला वित्तीय वर्ष संपत असतं. कोणत्याही व्यवसायाचं ते आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये त्या व्यवसायातला झालेला नफा किंवा तोटा शोधून काढणे. तो कसा शोधून काढला जातो? त्यासाठी ताळेबंद तयार करावा लागतो. त्यासाठी व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद किंवा स्थिती विवरण, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याच्या माध्यमातून आपण त्या व्यवसायाला नफा झाला किंवा तोटा झाला हे माहीत करून घेत असतो. नफा झाला तर किती प्रमाणात झाला, सकल नफा किती आहे, ढोबळ नफा किती आहे, एकूण व्यवसायाची संपत्ती किंवा असेट किती आहे आणि एकूण व्यवसायाची लायबिलिटी किंवा देयता किती आहे याचं विश्लेषण या ठिकाणी केलं जातं. आणि त्या विश्लेषणानंतर जो काही त्या व्यवसाय किंवा उद्योगाला नफा झालेला आहे त्या नफ्यातून भागधारकांना किंवा इतर जे काही देणी असेल ती देणी किंवा भागधारकांचा मोबदला या सर्व गोष्टीची कार्यवाही यानंतर केली जात असते. त्यानंतरचा मुद्दा आहे संचालक मंडळास सल्ला देणे. संचालक मंडळास सल्ला देणे. जे काय संचालक कोण असतात हे तुम्हाला माहिती आहे. हे आपण 11वीला शिकलेलो आहोत. प्रमंडळ किंवा व्यवसायाचे जे भागधारक असतात त्या भागधारकांमधून व्यवसायाचे दैनंदिन कार्य पार पाडण्यासाठी काही भागधारकांची संस्थेचा कारभार पाहण्यासाठी जी निवड केली जाते त्या निवड केलेल्या भागधारकांना संचालक असे म्हणतात. आणि त्या संचालकांमधून त्या संस्थेचा किंवा व्यवसायाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या व्यक्तींची निवड केली जात असते. मग या संचालक मंडळ जे आहे या संचालक मंडळाला सल्ला देण्याचं कार्य कोण करत असतो? सचिव करत असतो, व्यवस्थापक करत असतो. की व्यवसायामध्ये नेमके कोणते बदल करणं अपेक्षित आहे, व्यवसायाची प्रगती करायची असेल तर काय करणं आवश्यक आहे, काय करायला नको याविषयीची माहिती वित्त व्यवस्थापन संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये दिली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे त्यानंतरचं महत्व आहे जुन्या मालमत्ता बदलणे. जुन्या मालमत्ता बदलणे. जुन्या मालमत्ता बदलणे. जर उद्योग व्यवसाय याला बरेच दिवस जर व्यवसाय सुरू करून झालेले असेल तर अशा व्यवसायामध्ये ज्या काही मालमत्ता असतात, जी काही संपत्ती असते त्यामध्ये यंत्रसामग्री असेल, काही मशिनरी असतील, बिल्डिंग्स असतील, काही वाहने असतील, ज्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्तेपैकी ज्या काही मालमत्तांची कार्यक्षमता जर कमी झालेली असतील तर अशा मालमत्ता बदलण्याचा सल्ला किंवा बदलण्याचा निर्णय हा वित्त व्यवस्थापक घेत असतो. हे वित्त व्यवस्थापनाचं महत्व आहे. कारण ह्या जर जुन्या मालमत्ता बदलल्या तर याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली तर ऑटोमॅटिक उद्योग व्यवसायाच्या कार्यक्षमतेमध्ये व एकूण उत्पादनामध्ये वाढ होईल आणि उद्योग व्यवसायाच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ झाली तर त्या उद्योग व्यवसायाच्या नफ्यामध्ये वाढ होत असती. या उद्देशाने वित्त व्यवस्थापक हा त्या व्यवसायाच्या जुन्या मालमत्ता बदलण्यासंबंधीचा निर्णय हा घेत असतो. त्यानंतर लाभांश धोरण ठरविणे हा मुद्दा झालेला आहे. त्यानंतर विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करणे. विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करणे. व्यवसाय उद्योग म्हटले की कोणताही व्यवसाय हा कायद्यानुसार स्थापन केलेला असतो, त्याला कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेले असते आणि कायदेशीर व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर त्याला जे काही कायदेशीर
कर विविध शुल्क भरण्यासंबंधी मार्गदर्शन ही वित्त व्यवस्थापन करत असतो. हे एक वित्त व्यवस्थापनाचं महत्व आहे. त्यानंतर उद्योग व्यवसायाचे अनेक त्यानंतर अनेक 2-3 मुद्दे मी दिलेले आहेत तुम्हाला कोर्समध्ये, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आपण 8 मुद्द्याचं या ठिकाणी विश्लेषण पाहिलेलं आहे. किमान 6.6 मुद्दे तरी परीक्षेमध्ये लिहिणं अपेक्षित असते 5 गुणाचा जर प्रश्न आला तर. आणि दीर्घोत्तरी जर प्रश्न आला तर तुम्हाला 8 पॉईंट्स त्या प्रश्नाची सुरुवातीला प्रस्तावना, व्याख्या आणि 8 पॉईंट्स लिहिणं आवश्यक असते. या पद्धतीने वित्त व्यवस्थापनाचे महत्व हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतरचा जो भाग आहे भांडवलाची आवश्यकता, त्याविषयीची माहिती आपण नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत. धन्यवाद.